ते पत्र हाती लागलं. म्हणलं भाषा तरी वाचा काय आहे. त्यांच्यात मंत्र्याला कळत कोणासाठी काय लिहायचं. त्यांच्यात कळलं लगेच फोन. आपल्यावर लय प्रेम करते बरं का नेते, तुम्हाला खरं सांगतो. लय माया करते त्यांचे ना. आपण प्रेमाचे मायाचे संबंध आहेत. संबंध म्हणजे प्रेमाचे बरं का. काय तरी ते पत्र माहीत झाल्यावर मला अधिकारी सुद्धा फोन करून सांगते असं झालं, आमचं नाव सांगू नका. मराठ्यांचे नेते सुद्धा सांगते. का तर मी त्यांच्या लेकरा बाळासाठी लढतोय. अधिकाऱ्यांच्या नेत्याच्या सुद्धा. त्यांचंही लेकरो कधीतरी लाल दिव्याच्या गाडीत बसणारे, त्यांची पोरगी बसणारे, मराठ्यांची बसणारे आणि राजकारणातल्या मराठ्यांची सुद्धा बसणारे. त्यामुळे त्याचं झाकतच नाही. ते पत्र हाताला लागल्याच्या नंतर दुसरी अशी वस्तू हाताला लागली छत्रपती संभाजीनगरची. जिल्हा जात पडताळणी अधिकाऱ्यानं आदेश काढला सुनावणी घेऊन. दहीहंडीची व्हॅलिडिटी देण्याचा आम्ही निर्णय देत आहोत. आणि ते होतं त्यांच्या फाईलला. फडणवीस साहेब मनोज जरांगे फाईलीपर्यंत घुसू शकतो एवढं लक्षात ठेवा. हे पत्र सुद्धा मी मराठ्यांना टाकले. फडणवीसांना काय सुधारणा, एकनाथ शिंदे साहेबाला सुधारणा. आता मात्र गोची झाली. बोलून पुढे दाखवतोय कोण. नुसते तिकडे शेंगा आणतात मीडियात. आम्ही जरांगे पाटलाचा गैरसमज काढत आहोत. काय गैरसमज काढतो रे. इकडे दिली काडी लिहून तो झाला मोकळा. तो लावली काडी पण मी ठोकीत असतो खुटा. इथं लेकरं बरबाद व्हायला लागले सगळे. नोंदी दिल्या तुम्ही, रद्द करायला लागला तुम्ही. मराठ्यावर मी काय खोटं बोलतोय हे जर बाहेर आलं नसतं, मी जर बोललो असतो तर ते म्हणले असते आमच्यावर आरोप करतो. तुम्ही खऱ्या असताल, त्या चुकीच्या असतील तर रद्द करा. पण खऱ्या असून मराठा समाजावर अन्याय कशामुळे. हे गैरसमज पसरवण्याच्या 2 डाव. आणि तिसरा डाव सातारा संस्थांचं कोल्हापूर संस्थांचं गॅझेटियर द्यायचं नाही. कारण त्यांना माहिती एकट्या कोल्हापूर गॅझेटियर मध्ये 3,85,000 नोंदी आहेत. 6.5 लाख मराठा आरक्षणात चाललाय. आणि हैदराबाद गॅझेट मधून काय चाललं, ह्या 58 लाख नोंदी मराठेच राहत नाहीत. मनोज जरांगेंनी याला मराठा समाजाला पक्का आरक्षण दिलं हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून हे डाव टाकला. हे सुद्धा उधळून लावला. मला एक गर्व वाटतं माझ्या जातीचा. ज्या दिवशी तुम्हाला कळताना अन्याय झाला त्या दिवशी मराठा समाज खरबडून जागा होता. अख्ख्या महाराष्ट्रातला आठवसाळी मराठ्यांची. आईला जन्मवतर अशा जाती. लेचपेचे काम नाही करायचं. ठासून उभं राहायचं. मी बारकुसात दिसतो भाऊ. बँड मध्ये खोळखोळे वाजवणार असल्यावर दिसतोय मी. ते म्हणत असतात मला बी 40 किलो भरतो 25 किलो भरतो का बोकाटी बसायचं काय मला. किती भरू दे तुला काय करायचं. काही रान हनते. मी लई सुईचा नाही ना माय बापा. हो मी जे वाईट बोलतोय शिवाय देतो त्याचं वाईट मानून घेऊ नका. त्याचं कारण सांगतो. मला काय पिसाळा कुत्र चावलं नाही काही पण बोलायला. माझ्या मराठा समाजाच्या लेकरावर जर अन्याय केला ना मी तळपायच्या आगमस्तकात जाते. या वाटंबऱ्याच्या मायबाप जनतेच्या साक्षीने सांगतो. तुमचं जर म्हणणं असेल तुम्ही वाईट बोलू नये तर मी तुमच्या शब्दावरती इथून पुढे वाईट बोलत नाही. पण एक प्रश्नाचं उत्तर द्या.
उद्या सकाळपासून बंद. फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर या वाटुंबरेसह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाने द्यायचं. तुमचे आई बाप घरात बसलेत आणि तुमचं पोरग दारात बसलंय. कोणीतरी येत आहे आणि तुमच्या आई बापाला शिव्या देतय, अपमान करताय. दारात बसलेला पोरग गप्प बसन का? मग मी तुम्हाला माय बाप मानलाय ना, मी कसा गप्प बसन? मराठ्याला बोलल्यावर यांच्या आईला घोडे लावतो म्हणून. कसा असतो आणि नुसता बोलतच नाही, अंगावर ये म्हणलं मग सांगतो तुला. मराठ्यात तेवढा दंडी आहे. प्रत्येक गावात अर्धा मराठा आहे. प्रत्येक गावात बुकटा वाजायला वेळ बी लागणार नाही आम्हाला. एवढे सोपे नाहीत आम्ही. 52 कुळ्या उगाच खेटला, त्याला माहीतच नाही आणखी मराठे किती विचित्र आहेत. हे मराठे भांडण खेळायला कुठे गेले ते माहिती आहे का? 52 कुळ्या तुला. अफगाणिस्तान तो का बघितलं का? तो डोळे फिरते मागून येते. इथून कुठीत होते ते? अफगाणिस्तानात हाणीत होते. हाणायचे संपले तरी हाणीतच होते. नंतर त्यांच्या ध्यानात आला आपण अफगाणिस्तानात आलो तर कुठीत माघारी चला. आता पानिपत हरियाणापर्यंत आले. तिथं आल्यावर असाच भेटला तुमच्यासारखा एखादा 52 कुळे सारखा नमुना. आयला ते म्हणले जर माघारी आले तर थांबा म्हणले, इथंच थांबू. माघारी आले की इथंच कुठू पुन्हा तिथंच राहिले त्यांची वाट बघत. आणखीन आपलेच लेकर आहेत ते पानिपतचे मराठे. तू नादाला नको लागो भाऊ. त्यामुळे देवेंद्र फडणवीसचा सगळा देवारा होणार आहे आता. आणि सोडायचं नाही. सोडायचं का? अजिबात सुट्टी द्यायची नाही. चूक केले की सोडायचं. सुट्टी नसते बा, आपल्याकडे तर नसते बा. मला सगळे टकोरे टकी सिद्ध तिकडे फेकवला लागले. ते भुंगावरून गेलायला जाऊन ते आली तिकडे लांब तिकडे गेली का नाही द्यायचा 52 कुळ्याकाल धरून. आईला छगन भुजबळ खुश असेल बा. तेव्हा मत असेल ते 52 कुळ्या घेऊ. आता मग आपलं मंत्रिपद मी म्हटलं गिळायचं बघ होतो. महिला हाल झालेत म्हणला असं तो फुल टेन्शन मध्ये असं किंवा 2 घेतला असला तर आता 3 घेत असं. टेन्शनच गेलं त्याच. पण आपली नियत आहे. मायबाप मराठ्यांनो, आपली हे तुम्ही जे नाव घेतात ना त्याला तसले नाव सुद्धा घेत नाहीत आम्ही. किंमत सुद्धा देत नाही. किंमत अरे आणि तसले नाव ध्यानात आणू नका. टिकलेले म्हणून सोडून द्यायचे. चांगल्या चांगल्या तर मागण मस्ती विचारले उतरिली. असे काय रे? कसले नाव घेऊन मराठ्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसायची वेळ आणू नका. बावन कुळ्यांनी घेण्या देण्याचं तिसरंच काम केलं. मराठ्यांवरती संस्कार आहेत. मराठी बळच कोणावर आरोप करत नाही. बळच हे बघा, ह्या प्रकरणात मी छगन भुजबळचं नाव घेतलं का? धन्याचं त्याची जिरवायला मी पक्का आहे. त्याचे तांगा घेऊ तुम्ही. पण याच्यात नाव घेतलं का? कारण आम्ही मराठी आहेत, आमच्यावरती संस्कार आहेत. विनाकारण आम्ही कोणावर आरोप करत नाही. 52 कुळ्यांनी शिरसाटणी केलं.
एकनाथ शिंदे साहेबांचं ऐकून शिरसाटणी केलं आणि फडणवीसांचं ऐकून बावनकुळ्यांनी केलं. बावनकुळ्या पण वेगळाच दिसतो. काय त्याचे लहानपणी त्याच्या आईने गरम दूध त्याला फुकून पाजिलं का नाही, तसंच पाजिलं काय माहित गरम दूध एवढे होतं झाले त्याचे. त्यांनी एक हेल्मेट लावायला पाहिजे, फुकावून तो बोलतात त्याचा. आयच्याने तुला सांगतो, तू लय देवारा करणार आहे बावनकुळ्या मराठी, भयानक देवारा करणार आहे तुला. तू माझ्या लेकराच्या अन्नात माती काढली ना, तुला सुट्टी नाही आता. कारण मी जातवान पिल्लोय, जातीसाठी जीव सुद्धा द्यायची तयारी माझी. तू लय वाईट काम केलं, तू हे करायलाच नको होतं, तू हे करायलाच नको होतं. इतकं वाईट पाप तू आणि पातक केलंस ना, तुला आयुष्यात माफ करणार नाहीत मराठी, आता आयुष्यात माफ नाही करणार. आम्ही एकाही ओबीसीचं प्रमाणपत्र रद्द व्हावं म्हणून आणखी नाही पाऊल उचललेलं नाही, एकाही मराठ्याच्या नेत्याने सुद्धा नाही. इतक्या सत्ता आमच्या मराठ्यांच्या हातात होत्या, कुठल्याही ओबीसीच्या एकाही लेकरा बाळाचं प्रमाणपत्र कोणी रद्द नाही केलं. हे संस्कार आहेत मराठ्यांवरती. आणि सत्ता तुमच्या हातात आली की तो प्रमाणपत्रच रद्द केले. त्यांच्या डोक्यात एक हवा गेली, ती काढायची बरं का मराठी आपल्याला. त्यांच्या डोक्यात काय हवा गेली माहितीये का? ते म्हणते त्यांच्याकडे काही चाणक्य लोक आहेत, ते गावागावी फिरत येत भिकारीने फिरल्यासारखं, आणि ते ब्रेन वॉश करतात. सरकार पुढे शानपण चलत नाही. गरीब माणसं दचकत ना तसं म्हणल्यावर. मोठा माणूस येऊ, आमदार हे मंत्री आहे, त्याच्या काय नाद लागायचं. आपले दचकते ना, हो राव मोठा माणूस आहे, त्याचा काय नाद लागायचं. ही त्यांची काम करायची पद्धत आहे. आणि दुसरं आहे, आमचं बहुमत आहे, आमचं कुणीच काही करू शकत नाही. ही जी मगरुरी ना, आता मराठ्यांच्या नादी लागली. पहिली मगरुरी त्यांची ही मोडायची. सत्ते पुढं शानपण चलत नाही, अशी रूढ पडली पाहिजे. आता मराठ्यांपुढं कोणाची ही चलती होत नाही, मराठ्यांपुढं शानपण चलत नाही. असलं आंदोलन सुरू करायचं. देशाने नाही तर जगाने हेवा घेतला पाहिजे की आंदोलन करायचं तर मराठ्यांसारखं. यांची खोडच मोडायची. यांनी काय केलंय, सगळ्यांची खोडी मोडायचं ठरवलं. शेतकऱ्याचं कर्ज माफ करीत नाही. आणलंच का तो पिल्लू इकडे पुन्हा येण्या गाडीच आहे करतो. माझ्या ध्यानातून जाताना मग मी काय कॅम्प्युटर आहे का, कॅसेट टाकली की सुरू. कुठं आलं तर सांगा. आहेत 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 ठेप्याला आहेत तुम्ही. यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी दिली नाही. यांनी धनगराचा पुरा वाटोळं केलं. 15 वर्षापासून आरक्षण देतो म्हणून यांनी बंजारा समाजाचा पूर्ण वाटोळं केलं. यांनी उठले सुटले की मुसलमानाच्याच मागं लागत. काय वाकडं करणार आहेत मुसलमानच हे. ते काही गप घरात बसत. काय घरात बसत रे. मुसलमान चुकला, आपण त्याच्या दोन तोंडात देऊ ना. मला तर मध्ये मध्ये म्हणायचे मुसलमान कोण बोलू. मुसलमान जर चुकला ना, त्याच्या 2 थोबाडीत देतो आम्ही. आमचा चुकला तर ते आमच्या 2 देते. विनाकारण मुसलमान काही करीतच नाही, तरी कुठेच बसाव का त्याला. आणि तुम्ही बसा पारीकडे आमच्या प्रमाणपत्र रद्द करीत सगळ्या नोकऱ्या खात, आणि आम्हाला भांडणात गुतून हिंदू म्हणून. अरे हिंदूचे ना, मी कट्टर हिंदू. ते असे तसे नाही, कट्टर. पण हिंदू तर आमच्या अंगात छत्रपती शिवरायांचं आहे. जे चुकल ते दोपटीला, बळच अंगावर आम्ही जात नाही. आणि हिंदू तू काय, तुमच्या बापाची जागिरी काय, काही पण उलट सुलट. त्या दलितांचं बरं चाललं होतं, त्यांचा इचका केला. आता देव पण लय डोका लावते.
एवढं वाचपीटीन देव बाप्पा भरासाच नाही. मराठ्याच्या नादी लागला. परत ते म्हणून मला देव बाप्पा, मला आता देव बाप्पा चांगली पदवी आहे. आमच्याकडे खेड्यापाड्यात देव बाप्पा जर देवाचं दर्शन घेऊन रस्त्याने चालले तर लोक म्हणतात देव पाय पडू देव बाप्पा. आमच्या इकडे देव बाप्पा म्हणते कल्याण. हे कल्याण मानाना, वाटोळ करी न मानाना. आणि ईडी कुठं बसत ईडीचा एक अनुभव सांगतो तुम्हाला. छत्रपती संभाजीनगरला पाठीमागे एक निवडणूक होती. 3 जिल्ह्याचे आमदार व्हायचे. एक स्वच्छ माणूस पण ताकदवर त्यांनी फॉर्मच भरला. ते फॉर्म भरायला गेला आत, लगेच अधिकारी आला आणि त्याचा ड्रायव्हर जो नोटीस देऊन गेला. ते फॉर्म भरून बाहेर आलं. गाडीत बसलं की ड्रायव्हर म्हणला हे काय कोण दिले कुणी काय. तिने वाचिलं. त्याच्यावर लिहिलं होतं आपल्या कारखान्याची चौकशी का करण्यात येऊ नये, ईडी. गाडीतून तसंच उतरलं, दार अर्धच उघड होतं. गेला फॉर्म काढून आला आणि भाजपमध्ये गेला. ही ना लोक येडे. ईडी बिडी फिर्याने असे गोटेने हल्ली पाहिजे आता. अरे तुम्ही का जगू द्यायला त्या लोकाला? कशामुळे लोकांना समाधानानं सुखानं जगू देत नाहीत तुम्ही? परिस्थिती जाणून बुजून यांनी विरोधात घातली. पण आता खेळलातच ना तुम्ही मराठ्याला. 29 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय आंदोलन आहे. मी प्रत्येक वेळेस जीव घेणं तुमच्या लेकरा बाळाच्या सुखासाठी आंदोलन करतो. माझ्याकडून तुमच्याकडून मला एक अपेक्षा, तुमच्या जिल्ह्यासह तालुक्यासह महाराष्ट्रातल्या मराठ्यांना तुम्ही सगळ्यांनी सांगायचं निर्णायक शेवटचं आंदोलन करायचंय. मराठ्यांची एकही मागणी मागं ठेवायची नाही. पण या काही मराठ्यानं घरी राहायचं नाही. सगळ्यांनी पोस्ट टाकायच्या 29 ऑगस्टला चलो आंतरवाली मोबाईलवर. ढिल्लं पडायचं नाही. कारण आपले पोरं कशात आळस करायचा आणि कशात नाही करायचा हे कळतच नाही. प्रत्येक जण 3 वाजूस्तर पाठवा ऑनलाईन हो. आणि पोस्ट जर बघितली त्याची तर एक आंदोलनात नाही. पाठव तो 3 वाजता तू बघ तू काय. 3 वाजता तू ऑनलाईन आहे, तू बघ तू काय. तुला काय रोग आला का 1-2 पोस्ट टाकायला जातीसाठी? कशात आळशीपणा करायचा आणि कशात नाही करायचा हे आपल्याला कळालं पाहिजे. आपल्या आळसामुळे आपला समाज नाही संपावा. 29 ऑगस्टला आंदोलनात महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी जसा वेळ मिळेल तुम्हाला तसं, पण आंतरवालीच्या आंदोलनाला भेट द्यायचीच. मिळेल त्या वाहनानं, टेम्पो, ट्रक, जीप काही असू द्या. रिक्षाने या, कशाने या. आणि मग मी कुठे मी माग नाहीच. तू टेन्शन न घेऊ. मग फेस पाडाय पुढचे बेजार केलेत मी म्हणजे लय मोठं दुख नाही सरकारचं. त्यांच्या बापात दम नाही मला इकत घ्यायची इमानदारी माझी. आणि मी जर माझ्या बाप मराठीशी गद्दारी केली ना तर माझं रक्त मराठ्यांचं असूच शकत नाही. मराठ्यांशी गद्दारी होणार नाही. तुम्हाला भला आरक्षण मिळणार नाही, पण तुमच्याशी कधीच गद्दारी करणार नाही. माझ्या समाजाला वाऱ्यावर सोडून लेकरा बाळाला उन्हात त्याचं घर बांधून मी पदर पैसे घेऊन त्यांच्या दावणीला कधीच जाऊ शकत नाही. त्यांच्या बुट पाय कधीच चाटू शकत नाही. माझ्या मराठा समाजाला स्वाभिमानानं जगायचं शिकायचंय. त्यांना वाईट विचाराकडे मी कधीच नेणार नाही. 29 ऑगस्टला आंदोलन होतंय. प्रत्येकाला फोन करून सांगायचं की आंदोलनात या म्हणून. आजपासून बैठका गावोगावी सुरू करायच्या. एकही गाव राहिलं नाही पाहिजे. प्रत्येक मराठा म्हणला पाहिजे की हे सगळे मराठी आमच्या गावात आलते राव. लय तळमळ करून सांगत होते की या लढ्यात आपल्याला सहभागी व्हायचं. पण
आंदोलन शांततेत करायचं, जाळपोळ दगडफेक करायची नाही. तुम्हाला काय करायचं, मी आहे ना. तुम्हाला आतापर्यंत 58 लाख नोंदी दिल्यात. 3 गॅजेटचे JR देतोय तुम्हाला 15-20 दिवसात किंवा महिन्याच्या आत. तुम्ही फक्त शांत राहा, मी बरोबर मराठ्यांच्या पदरात काढितो. कारण तुम्ही लय अवखळी आहेत. तुम्हाला रोखणं म्हणजे लय टेन्शन. शांततेत लय ताकद आहे. मुंबईत कुणी काही केलं का? तरी अर्धे मंत्री पळून गेले मुंबईत बाहेर. अर्धे नुसते पोराने झोकेच बांधले, गाड्याच घेऊन पळाले पोलिसाची. तेवढ्यातच ते म्हणले पटकून देऊन टाका, ते अवघड आहे. मराठीची ताकद सोपी नाही, फक्त ताकद ओळखावी लागते. ताकद कुठं वापरायची, कुठं उभा करायची, एवढं समाजानं समजून घेतलं पाहिजे. नेत्यासाठी ताकद वापरली, पक्षासाठी वापरली, आपल्या स्वतःच्या पोटच्या गोळ्यासाठी आपली ताकद इथून पुढे वापरायची, त्यांचे संसार सुखी करायचे, लेकरा बाळाचे. मराठ्या हो, ज्या दिवशी संकट येतं ना, ज्यावेळेस आपण आजारी काही पडतो ना, कोणता नेता आपल्या तोंडावरून पाठ ठेवून हात फिरायला कधीच येत नाही. आपली पोरगी किंवा आपलं पोरग आपण संकटात असल्यावर आपल्या तोंडावरून आणि पाठवून हात फिरायला येतं. त्यामुळे त्या लेकराला आधी सांभाळा आणि त्याला मोठं करा. या युगात कोणी कोणाचं नाहीये. स्वार्थाने दुनिया भरली सगळी. मराठा संपला पाहिजे, देव पाण्यात बुडून ठेवलेत लोकांनी. आणि मराठा हा कोणाच्याच बापाला संपत नसतो, कोणाच्याच. फक्त आपण सगळ्यांनी एकजूट राहायचं. कारण मला पुढं पण सभा आहे, मला वाटतं पुढं कार्यक्रम आहे. आयला मला एक गर्व वाटतो या जातीचा. मी गाठी भेटी टाकल्या आणि त्या व्हायला लागल्या सभा. आणि सभा लावल्यावर मग तर 100-200 एकच घ्यावं लागतं का काय की. जात असा होता जगाच्या पाठीवर. अन्याय झाला की अंगातला रक्त सळसळला पाहिजे. मराठ्यांच्या सगळ्या नेत्याला सांगतो, बावनकुळे यांनी मराठा समाजाचे पूर्व संकटात आणले. मराठा समाजाच्या लेकराच्या पाठीशी उभा राहा. तुम्ही जर संकटाच्या काळात मराठ्यांच्या लेकराच्या पाठीशी उभा राहिले नाही, तर तुमचं मराठ्याचं रक्त आहे का नाही आम्हाला शोधावं लागेल. बावनकुळ्याचं जरा शिका. निवडून आला मराठ्याकडून, काम करतो मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करायला. तुम्हाला लाज वाटत नाहीत का? आपल्या जातीचे लेकर संकटात आणलेत, आपण सुद्धा मराठ्यांच्या बाजूने धावलं पाहिजे म्हणून म्हणाले सगळे मराठ्यांचे नेते. फडणवीसांना की बावनकुळेने चूक केलेली सुधारायची आपल्याला. हे मराठे तुमचेच राहतील. एकनाथ शिंदे साहेबांना म्हणा, त्यांच्या सगळ्या नेत्यांनी शिरसाटणी केलेली चूक दुरुस्त करायची. नसता तुम्हाला पलटा भूमी कमी होईल इतका अडचणीत मी आणणार आहे. आता तुमची मगरून मस्ती उतरणार आहे मी आता. तुम्हाला फक्त माझ्या 1-2-3 विनंती आहेत, मात्र तेवढ्या शेवटच्या जाताना सांगतो. मराठा समाजाने एकमेकाला सहकार्य करायचं शिका. साथ द्यायची पहिली शिका. मतभेद सोडून द्या. नवीन योगा आहे का? कसलं कसलं होतं तसलं. मला वाटलं योगा आहे का नवीन नाही काय योगा ते. मी आता इमानात गेलतो बघा, तिथं योगाच चालू होता. मला वाटलं ते वेगळंच बसणं होतं आहे ना. मला वाटलं योगासन सुरू झाले का काय काय आम सुरू. तरातराचे माणसं मग फेस पडलं सांगू सांगू. तुम्ही मला टेकविल्याशिवाय राहत नाहीत. माझ्या 1-2-3 अपेक्षा आहेत शेवटी जाताना सांग. माझा मराठा समाजातला जीव आहे. तुमच्या पायाला चरणाला हात लावून सांगतो, माझा समाज जर कोणी बर्बाद करत असेल तर त्याच्या पाठीशी उभा राहा. ही जबाबदारी तुमच्या खांद्यावर घ्या. तुमचे भले कितीही मतभेद असू द्या,
एकमेकाच्या मदतीला धावून जायचं शिकायचं, वैर सोडून द्यायचं. 2, दारू प्यायचा बंद करा, व्यसनापासून समाज लांब. टाळ्या वाजवल्या तुम्ही. दारू कोण कोण पितो वर हात करा बरं. दारू कोण कोण पितो त्यांनी वर हात करा, खोटं बोलू नका. मायचे चाबरे, याचा अर्थ इथं लय मेंबर दिसते. मावशिवायांच्या भाकरी बंद करून टाका. तुम्हाला काय करायचं, मी तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी राहतो, यांच्या पुऱ्या भाकरी बंद करून टाकणार, भाकरी देऊ नका. अरे समाज मोडून पडन, त्या व्यसनापायी संसार बर्बाद व्हायला लागलेत आपले. तुमच्या पाय पडून सांगतो, व्यसनापासून लांब जा, दारू पिऊ नका कोणी. सकाळी गेलेला बाप संध्याकाळी कसा घरी, लेकर टेन्शन मध्ये असतात आपले. थोडं भानावर या दारूपासून लांब जा आणि एकामेकाचे बांध फोडायचे बंद करा. बांध फोडू नका. दिवसभर शहरात हिंडत संध्याकाळी तिसरा पारा जाऊन ते बांध टोकरीत. काय टोकरी तर बांध? 5-5 पिढ्या झाल्यात आपले लोक बोलायला तयार. आपल्याला 1-2 एकर जास्त घ्या ना, तिकडे कष्ट करा. एकमेकाच्या बांधा फोडायचे नाही, एकमेकाच्या अंगावर राजकारणासाठी जायचं नाही, डोके फोडायचे नाही. अजिबात मराठ्यांनी मराठ्याचं रक्त सांडायचं नाही. कोण राजकारणी, कोणाचा पक्ष, कोण मोठा होईल होईल आपलं, हे बंद करून टाकायचं. तुम्ही पक्षात राहू नये या मताचा मी नाही. तुम्ही कोणत्याही पक्षात काम करा, तुम्ही भाजपमध्ये करा, शिवसेनेत करा, राष्ट्रवादीत करा, काँग्रेसात करा, बेसरामात करा. पण ज्या दिवशी माझ्या जातीचं काम येईल ना, त्या दिवशी पहिल्या नंबरला जात असली पाहिजे, दुसऱ्या नंबरला पक्ष. पक्षाला बाप नाही मानायचं. आपल्याला ही लढाई आरक्षणाची पूर्ण जिंकायची. कारण माझं शरीर पूर्ण थकलंय आता. माझे इतके हाल चालू आहेत, फक्त तुमच्या आशीर्वादावरती जगतोय मी. एखाद्या वेळेस 1 टाइम जेवतो किंवा 2 टाइम एखाद्या वेळेस होता नाही तर होत पण नाही. या समाजाच्या लेकरा बाळासाठी मी सलाईनवर जगतोय. ज्या समाजाला बाप मानलाय त्याला मी खोटं नाही बोलणार. या समाजाचे लेकर सुखी समाधानी व्हावेत म्हणून जीव पणाला लावलाय मी. हे निर्णायक आंदोलन करायचे. मराठ्यांची एकही मागणी मला मागे ठेवायची नाही. मग ती एसीबीसीची असेल, ईडब्ल्यूची असेल, ESBCची असेल, सारथीची असेल, महामंडळाची असेल किंवा आरक्षणाची असेल, मला एक पण नाही मागे ठेवायच्या. मराठा समाजाला ओबीसीच्या सगळ्या JR काढून सवलती दिल्या, त्याची सुद्धा मला अंमलबजावणी करायची. आणि या सगळ्या गोष्टींनी आयुष्यभर टिकणारे यात द्यायला लागलो म्हणून सरकार माझ्यावरती चढायला लागले. त्यांचा नाविलाज झाला. मी तिथं मरणाची झुंज तुमच्या लेकरा बाळाच्या सुखासाठी देणार आहे. पण पुन्हा एकदा तुमच्या पायाला हात लावून सांगतो, मी असो किंवा नसो, जर माझ्या समाजावरती आणि समाजाच्या लेकरावरती संकट आलं ना, तर सगळ्या मराठ्यांनी एका जीवाने एकजुटीनं त्याच्या मदतीला धावून जा. ही जबाबदारी तुमच्या खांद्यावर. जबाबदाऱ्या समाजाच्या खांद्यावर घ्यायचं शिका. आपला समाज खूप उच्च आहे, खूप प्रतिष्ठित समाज आहे. या समाजाने लोकांसाठी तलवारी झेलल्यात, वेळेप्रसंगी रक्त सांडले, दुसऱ्याच्या लेकरात आनंद व्यक्त केलाय. कधी जळाला नाही माझा समाज कोणावरती. पण तुम्ही ज्यांना मोठं केलं तेच आज तुमच्या लेकराच्या आरक्षणाला आड यायला लागलेत, त्यांचं वाटोळं होण्यासाठी काम करायला लागले. म्हणून मी तुम्हाला ती हात जोडून विनंती केली की माझ्या समाजावर आणि समाजाच्या लेकरावरती जर कधी संकट आलं ना, तर त्याच्या मदतीला धावून जात जा. तुमच्या खांद्यावरती जबाबदारी. विखरून जायचं नाही, एकजूट फुटू नाही द्यायची. या समाजानं लय खस्ता खाल्ल्या. आपल्या आईबापानं लोकांच्या बांधावरती जाऊन काम केले तर रुपये मागे ठेवून लेकरं पोरं पोरी शिकविल्या. प्रत्येक समाज, माझ्या प्रत्येक माईबापाला वाटतं मी जे कष्ट केलेत, काबड कष्ट केले ते माझ्या लेकराच्या वाट्याला येऊ नये. माझं पोरगी पोरग सुखी राहावं,
म्हणून रात्रंदिवस काबाड कष्ट केले, कोणी हमाल्या केल्या, कोणी उसा तोडायला गेले. इथं पोराला किंवा पोरीला 10,000 रुपये जर फीसला कमी पडले तर 50 जणांचे उमरेचे जावं लागतील आणि त्या लेकराला पैसे द्यावे लागतील. इतका पैसा देऊन इतकं लेकरू शिकून जर त्याला नोकरी नाही लागली ना तर सगळ्या स्वप्नाची राखरांगोळी होती. माझा समाज खचू देऊ नका, त्याला जे लागतंय ते देऊ लागा. आपली जबाबदारी पुढची पिढी उभा करायची. तुमची आणि माझी, आपली सगळ्यांची जबाबदारी पुढची पिढी सुखी समाधानी झाली पाहिजे. लोक आपल्यावरती क्रूरपणानं वागायला लागले. पुढच्या काळात हे संकट असे समाजाच्या लेकरावरती येऊ नयेत. खूप हाल अपेष्टा झालेत माझ्या समाजाचे. सगळ्यांसाठी माझा समाज झिजलाय, सगळ्यांसाठी माझा समाज लढलाय. कोणाला काही कमी पडू दिलं नाही. धान्य नसेल तर धान्य दिले, पैसे नसतील तर पैसे दिले, कपडे नसतील तर कपडे दिलेत. स्वतःची चप्पल फाटली पण माझ्या मायमाऊलीने कधी चप्पल घेतली नाही, तिला शिवलंय दोऱ्यानं. का तर हे माझे लेकरं बाळ सुखी झाले पाहिजे. बापानं कधी टोपी फाटली तर टोपी घेतली नाही. पोटाला चिमटा घेऊन 1-1 रुपया मागे ठेवला हे समाजाचे लेकरं मोठे करण्यासाठी. आणि आपल्या सोन्यासारख्या लेकराच्या अन्नात जर कोणी विष कालीनार असलं तर आपण शांत बसायचं नाही, कारण आपल्या अंगात मराठ्यांचं रक्त उसळलं पाहिजे, खेळलं पाहिजे. माझा समाज मोडू देऊ नका. माझ्या समाजानं प्रत्येकासाठी ताकद लावली, प्रत्येकासाठी लागल तिथं मनगट लावलं. माझा समाज मोडू देऊ नका. एकदा जर पोरं आणि पोरांची आणि पोरींची जर उमेद खचली ना, 1-2% कोणा सुशिक्षित बेकार जर पोरं व्हायला लागले ना तर शिकायची उमेदच उडून जाईल.